नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. अनुदानित युरिया गैरवापराप्रकरणी राष्ट्रवादी आक्रमक, दोषींवर फौजदारी कारवाईची मागणी. महाड प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर. वेळासागर येथे शेतकरी मेळावा उत्साहात, कृषी तज्ज्ञांचे बागायतदारांना मार्गदर्शन. आधुनिक शेती तंत्रज्ञानावर भर. कोरनिनकोत 150 हापूस कलमांचे वाटप. HDFC बँकेच्या CSR मधून उपक्रम. पर्यावरण संवर्धनाला मिळाली चालना. आणि रोह्यात खासदार सुनील तटकरे यांची आढावा बैठक. प्रलंबित कामांवर अधिकाऱ्यांना फटकार. विकास कामे गतीनं पूर्ण करण्याचे निर्देश. पाहूया सविस्तर वृत्त. रायगड जिल्ह्यातील महाड MIDC परिसरात शासकीय अनुदानित निंबोळी लेपित युरियाच्या कथित गैरवापर प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आक्रमक झाले आहे. महाड MIDCतील सिद्धार्थ कलर केम प्रायव्हेट लिमिटेड आणि कोपण रिसर्च लॅबोरेटरीज येथे शेतकऱ्यांसाठी अनुदानित दरात उपलब्ध होणाऱ्या निंबोळी लेपित युरियाचा बेकायदेशीर साठा आणि औद्योगिक वापर झाल्याच्या आरोपांची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी पक्षाच्या रायगड जिल्हा सचिव श्रीहर्ष श्रीकांत कांबळे यांनी केली आहे. या संदर्भातील निवेदन महाडचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांत अधिकारी यांना सादर करण्यात आले. येत्या 15 दिवसात या प्रकरणाची योग्य चौकशी करून संबंधित कारखानदारांविरुद्ध गुन्हे दाखल झाले नाहीत तर व्यापक जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे एक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडच्या पवित्र भूमीत शेतकऱ्यांसाठी शासनाकडून अनुदानित खतं जर काही कारखानदार स्वतःच्या जर खाजगी कारखान्यात वापरत असतील तर ही खेदजनक गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शेतावरच्या भाजीच्या देठाला देखील कोणी हात लावत नसे अशी न्यायशिष्टता होती. पण यावेळेस MIDCचे काही कारखानदार स्वतःच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांच्या अनुदानित युरिया वापरत असतील तर ही शिवरायांच्या भूमीतली दुर्दैवी गोष्ट आहे. आम्ही सर्व विभागांना प्रांत अधिकार्यालय, तहसीलदार कार्यालय, MIDC पोलीस स्टेशन, MIDC विभाग या सर्व क्षेत्रांना निवेदनं दिलेली आहेत. येत्या 15 दिवसात जर त्यांनी योग्य तो न्याय दिला नाही तर रायगड जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण सर यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ही बाब प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेजी साहेब तसेच रोहितदादा पवार यांच्यापर्यंत घेऊन जाऊन शेतकऱ्यांच्या अनुदानयुक्त खतं खाणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्रभर आंदोलन उभं करण्यात येईल. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील रावे येथील आयुष्यमान आरोग्य उपकेंद्रात मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 18 ते 22 जुलै या कालावधीत रावे, वडगाव, गडप, कामार्ली, जिते, हमरापूर या परिसरांमध्ये हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. भाजपचे महामंत्री तथा रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती वैकुंठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्ष दक्षिण रायगड, मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला. पनवेल येथील उन्नती हॉस्पिटल आणि ICUचे सहकार्य या शिबिराला लाभले. शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी, रोगनिदान, रक्त व लघवी तपासणी, ECG, आवश्यक रुग्णांना शस्त्रक्रियेबाबत मार्गदर्शन तसेच आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी आणि वितरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सकाळपासूनच नागरिकांनी मोठ्या संख्येने शिबिराचा लाभ घेतला. यावेळी आरोग्य विभागाचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील वेळासागर येथे स्थानिक शेतकऱ्यांसाठी भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. राकेश शेलार यांच्या पुढाकाराने आयोजित या मेळाव्यात दापोली कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी आधुनिक शेती आणि बागायती व्यवस्थापनाबाबत सखोल मार्गदर्शन केले. यावेळी डॉक्टर अजय राणे, डॉक्टर अनिल गवळी, डॉक्टर अमोल दडमेल आणि कृषी अधिकारी आशिष भुवड यांनी आंबा, काजू, फणस, सुपारी आणि तुळस यांसारख्या पिकांची योग्य जमीन, मातीची लागवड, बियाणे, खत व्यवस्थापन आणि उत्पादन वाढीच्या आधुनिक पद्धतींबाबत माहिती दिली.
तसेच शेतीतील उत्पादनांपासून आयुर्वेदिक औषधांची निर्मिती कशी करता येते याविषयी देखील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले। या मेळाव्याला परिसरातील बागायतदार आणि महिला शेतकऱ्यांसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढ आणि उत्पन्न वाढ साधता येईल असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला। या उपक्रमामुळे वेळासागर परिसरातील बागायतदारांमध्ये नव्या उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। गवती चहाची लागवड कशी केली जाते त्यामध्ये साधारणतः आपण सरीओरमा घेतो। सरीओरमा माहितीसाठी कुठल्याही पीक जर घेतो आपण त्यामध्ये सरीओरमा पाणी जरी साचलं असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खोरनिंको ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांसाठी 150 हापूस आंबा कलमांचे मोफत वाटप करण्यात आले। निर्मल ग्रामपंचायत खोरनिंकोच्या पुढाकारातून HDFC बँकेच्या CSR निधी आणि दी प्राईड इंडिया संस्थेच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला। फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा उद्देश या उपक्रमामागे होता। यावेळी जिल्हा परिषद शाळा आणि नियोजित निंको माता मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी 50 शोभेची व फुलझाडेही देण्यात आली। या उपक्रमाला ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केल्याबद्दल दी प्राईड इंडिया संस्थेचे तसेच संस्थेचे समूह संघटक अंकित दाभोळकर यांचे ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्यात आले। गाव विकास समितीचे अध्यक्ष सुहास राजाराम सोलकर यांनी HDFC बँक आणि दी प्राईड इंडिया संस्थेच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत अशा पर्यावरणपूरक उपक्रमांमुळे गावाच्या शाश्वत विकासाला आणि फळबाग लागवडीला निश्चितच चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पडवे गावाच्या भावेश सुरेश चव्हाण याने री-नीट 2026 परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे। भावेशने 666 गुण मिळवत ST प्रवर्गातून राज्यात प्रथम तर देशात चौथा क्रमांक पटकावला आहे। 6वी ते 10वी पर्यंतचे शिक्षण त्याने पडवे येथील जवाहर नवोदय विद्यालयात पूर्ण केले। त्यानंतर लातूर येथे संत तुकाराम नॅशनल मॉडेल ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षण घेत डॉक्टर होण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्याने अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित केले। नवोदय विद्यालयातील शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःची जिद्द, चिकाटी, सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर त्याने हे यश मिळवले। भावेशचे वडील खासगी संस्थेत कार्यरत असून आई शासकीय कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत आहे। मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या भावेशच्या यशामुळे चव्हाण कुटुंबासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात आनंदाचं वातावरण आहे। देशातील अत्यंत स्पर्धात्मक मानल्या जाणाऱ्या नीट परीक्षेत मिळवलेले हे यश अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून भावेशवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे। माझं नाव भावेश सुरेश चव्हाण आहे आणि माझं नीटमध्ये 666 मार्क्स पडले आहेत मला आणि मी ST कॅटेगरीमध्ये राज्यात पहिला आणि देशात चौथा आलेलो आहे। तर माझी जर्नी म्हणजे खरी तर 6वीत चालू झाली जेव्हा मी नवोदय विद्यालयामध्ये माझं सिलेक्शन झालं। तिथून मला म्हणजे सजेशन आलं की लातूरमध्ये नीट किंवा JEEचं चांगलं प्रिपरेशन करून घेता। 10वी नंतर मी म्हणजे नीटची तयारी करण्यासाठी लातूरला शाहू कॉलेज इथे एंट्रन्स एक्झाम देऊन तिथे ॲडमिशन घेतला। मग शाहूचीच एक ब्रांच संत तुकाराम नॅशनल मॉडेल कॉलेज होती, तिथे मी माझी तयारी चालू केली आणि मग खूप परिश्रम घेतला। कधी प्रॅक्टिस पेपरमध्ये कमी मार्क्स यायचे, टेन्शन यायचं। तेव्हा माझे पॅरेंट्स म्हणजे मम्मी पप्पा आणि भाऊ सगळे मला सपोर्ट करायचे, मला निगेटिव्ह फील करू नाही द्यायचे, कधी प्रेशराईज फील होऊ नाही दिला। मग असं मी खूप अभ्यास करून तसं माझं नीटची जर्नी कंप्लीट केली आणि मग नीटमध्ये मागच्या 695 मला येत होते, पण मग ती पेपर फुटीमुळे कॅन्सल झाली। मग त्यामुळे मला खूप वाईट वाटलेलं, पण मग त्यानंतर मग परत जिद्दीने मी री-नीटची तयारी परत चालू केली आणि मग घरी बसूनच मी मम्मी पप्पांच्या मार्गदर्शनातून सगळा अभ्यास करून मग री-नीटमध्ये 666 पाडले। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या ICS कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तसेच हिराचंद परशुराम बुटाला माहिती तंत्रज्ञान व व्यवस्थापन विभागाच्या वतीने कोकणातील पहिले AI आधारित लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम अर्थात LMS विद्यार्थ्यांच्या सेवेत दाखल करण्यात आले आहे।
अत्याधुनिक ऑनलाईन शिक्षण प्रणालीच्या उद्घाटन सोहळ्याला शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विकसित करण्यात आलेली ही प्रणाली ऑफलाईन आणि ऑनलाईन शिक्षणाला पूरक ठरणार आहे. या प्लॅटफॉर्मवर विषयनिहाय व्हिडिओ लेक्चर्स, AI आधारित नोट्स, सारांश, क्विज आणि डिजिटल प्रमाणपत्रांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी व्हिडिओ प्रत्यक्ष पाहावेत यासाठी AI मोशन डिटेक्शन या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. भविष्यात MBA, 12वी, UPSC, MPSC आणि करिअर मार्गदर्शनासारखे विविध अभ्यासक्रम या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्यल्प शुल्कात दर्जेदार डिजिटल शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आलेली ही प्रणाली आजपासून विद्यार्थ्यांसाठी खुली करण्यात आली असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन महाविद्यालय प्रशासनाने केले आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबतचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर सोपवण्यात आला असून भरत शेठ गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळाले तरी त्यांना माझ्या शुभेच्छा असतील, असे मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटले आहे. पालकमंत्री हे एक पद असले तरी जिल्ह्याचा विकास अधिक महत्त्वाचा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सध्या रायगडमध्ये 2 मंत्री असून दोघांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता तो निर्णय जो आहे तो आम्ही मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर ठेवलेला आहे आणि भरत शेठना पालकमंत्रीपद मिळालं तरी माझ्या त्यांना शुभेच्छाच राहतील. याआधीसुद्धा मी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. शेवटी आमच्या सगळ्यांसाठी जिल्हा आणि जिल्ह्याचा विकास हा अधिक महत्त्वाचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून काम करत असताना पालकमंत्री फक्त एक पद झालं, पण आज 2 मंत्री जिल्ह्यामध्ये आहेत आणि दोन्ही मंत्र्यांच्या माध्यमातून जिल्हा पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम केलं पाहिजे. ह्या बाबीकडे एक लोकप्रतिनिधी म्हणून मी अधिक प्रमाणामध्ये लक्ष देते. रायगड जिल्ह्यातील रोहा येथे ज्येष्ठ नागरिक सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत विकास कामे आणि प्रशासकीय कामकाजाचा व्यापक आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच संबंधित यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत नागरिकांच्या विविध समस्या, प्रलंबित विकास कामे आणि सुरू असलेल्या प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सर्वसामान्यांच्या प्रश्नांची तातडीने सोडवणूक करण्यासाठी प्रशासनाने अधिक जबाबदारीने आणि संवेदनशीलतेने काम करावे असे निर्देश सुनील तटकरे यांनी दिले. अनेक विकास कामांमध्ये होत असलेल्या विलंबाबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निश्चित कालमर्यादेत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच निष्काळजीपणा आणि दिरंगाई सहन केली जाणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिला. औद्योगिक क्षेत्रासंदर्भातील चर्चेत कारखानदारांनी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे तसेच पर्यावरणपूरक आणि सुरक्षाविषयक नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विकास कामांना गती देत प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे असे आवाहनही खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी केले. मधल्या कालावधीमध्ये पुराच्यामुळे जे काही नुकसान झालं त्याचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये 8 दिवसापूर्वी दिले होते. त्याप्रमाणे जवळपास 73 लाख रुपयेचं मदतीचं वाटप हे शासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे. उरलेलं सुद्धा वाटप या पुढच्या 8 दिवसामध्ये त्या ठिकाणी होईल. विशेष करून या संबंध पुराच्या परिस्थितीमध्ये दाटाव परिसरातील रासायनिक उत्पादन करणाऱ्या कारखान्यांनी त्यांचं प्रक्रिया न करता जे काही सांडपाणी सोडायचं आहे ते तशाच पद्धतीने गेल्याच्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आहे आणि या वर्षीचं पूर्णपणाने पीक जी जमीनच नापिकी झाले तिथलाही नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टीकोनातून आज आदेशित केलेला आहे. काही कंपन्यांच्या बाबतीमध्ये स्थानिक कामगारांचे काही प्रश्न होते, इतर काय बाबी होत्या, त्या कंपन्यांची सुद्धा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या अधिकाऱ्यांनी आत्ता जाऊन इथे नेमकं काय काय पद्धतीचं काम चाललेलं आहे, नियमानुसार आहे की नाही, त्याची सखोल पाहणी करण्याचे आदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत. अशा पद्धतीने आज त्या बैठकीमध्ये प्रामुख्याने विषय त्या ठिकाणी होते. याच्या खेरीज जो रस्ता आहे अलिबागपासून रोहायापासून ते साईपर्यंत या रस्त्याचं आता जे हॅम अंतर्गत काम आहे ते आता अंतिम करून नव्याने त्याचा प्रस्ताव सादर करण्याचा सुद्धा कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम अलिबाग यांना सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे.
दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली। यावेळी त्यांनी केंद्र सरकारची भूमिका मांडत आंदोलनासंदर्भातील विविध मुद्द्यांवर भाष्य केलं। या बाबतीमध्ये संसदेचं आता अधिवेशन सुरू होईल त्यावेळेला चर्चा सुरू होईलच। दिल्लीमध्ये सुद्धा रामलीला मैदानावरती एक आंदोलन सुरू आहे, त्या बाबतीमध्ये केंद्र सरकारची भूमिका काय आहे ते आता संसदेच्या अधिवेशनामध्ये स्पष्ट होईल। सर, शिक्षण प्रणालीला घेऊन सोनम वांगचुक यांनी जे जंतर मंतरवर आंदोलन उपोषण केलं होतं ते उपोषण चिरडलं असल्याचं देखील म्हटलं जात आहे, काय सांगाल? ते उठवलं उपोषण, मोदी सरकारवर टीका देखील होते, काय नेमकं होते? नाही, मला माहीत नाही आता नेमकी आज तरी उपोषण उठवलं गेलं की नाही माझ्याकडे आत्ता माहिती नाही, सकाळी परंतु त्या संदर्भामध्ये भारत सरकारने स्वच्छपणाची भूमिका मांडली। CBIच्या मार्फत चौकशी सुरू झाली आणि त्या चौकशीच्या मध्ये जे कोण दोषी आढळले त्या सर्वांना CBIने अटक करून त्याच्यावरती कारवाई सुरू केलेली आहे। नव्याने त्या परीक्षा घेण्याच्या वतीमध्ये सुद्धा झालं, नव्या वेळापत्रकानुसार सुद्धा परीक्षा त्या ठिकाणी झाल्यात। पण या अशा चुका पुन्हा होणार नाहीत। ज्यांनी कोणी त्याच्यामध्ये दोष असेल त्यांच्यावरती कार्यवाही त्या ठिकाणी निश्चितपणाने होईल असं केंद्र सरकारच्या वतीने त्यावेळेला स्पष्ट करण्यात आलेलं आहे। आषाढी एकादशी महाराष्ट्राच्या भक्ती, समता आणि संस्कृतीचे प्रतीक मानला जाणारा हा सोहळा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला। लाखो वारकरी ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत असताना सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी संत अजवामेळा दिंडी क्रमांक 26 मध्ये सहभागी होत तब्बल 18 किलोमीटरची पायीवारी केली। या भक्तिमय प्रवासात जिल्हा बँकेच्या पणदूर शाखेचे व्यवस्थापक दत्ता कोरगावकर यांच्यासह अनेक अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले। फलटण ते बरड हा प्रवास करताना सर्वांनी विठ्ठल नामाचा गजर, अभंग आणि टाळ मृदुंगाच्या निनादात वारीचा आनंद अनुभवला। वारकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या भावना आणि जीवन प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न मनीष दळवी यांनी केला। दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी वारकरी परंपरेप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली। सहकार क्षेत्रातील जबाबदाऱ्या सांभाळतानाच सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेशी नाते जपण्याचा हा सहभाग अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। विठ्ठल भक्ती, सेवा आणि समतेचा संदेश देणाऱ्या वारीत जिल्हा बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी विशेष ठरला। याचा बातमीपत्रात वेळ झाली, इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।